नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला ज्वारीची चकली करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। हे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्या वाटीने घेतलेलं आहे आणि हा ओवा घेतलाय, तीळ घेतलाय, खसखस, मीठ आणि धना जिरा पावडर, मिरची पावडर आणि पाणी आणि तेल इथं गरम करत असं ठेवले। इथं कढई पण तापवते। आता पीठ शिजवून घेऊया आपण। हे 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं, त्यात उकळी द्यायची। त्यात आपण 1 चमचा पाण्याला तर उकळी आली की 1 चमचा ओवा घालून घ्यायचा। आता ह्या पिठात जरासं कडकडीत मोहन घालून घ्यायचं। चांगलं तेल कडलेलं आहे। असं चांगलं करून घ्यायचं, मळून घ्यायचं। आता इकडं पाण्याला उकळी आलेली। आता या पाण्यात आपण ओवा घालायचा 1 चमचा, तीळ 2 चमचे घालायचे, मसाला पावडर 1 चमचा घालायचा, मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि खसखस 1 चमचावर घालायची। लाल तिखट आपल्या आवडीनुसार। आता या पाण्याला उकळी आलेली आहे, ह्यात आता हे पीठ घालून घ्या, शिजवून घ्या आपण। असं हलवून घ्या आणि बंद करायचा गॅस आता। आता हे गरम आहे, जरा 10 मिनिटं असं मुरू दे चांगलं, मग मळून घ्यायचं पीठ। आता हे पीठ चांगलं गरम गरम असताना मुरलेलं आहे। आपण पीठ मळून घ्यायचं चांगलं। शिजलेलं आहे ते, गरम पाणी उकळलेलं त्यात घालून झाकून ठेवलेलं 10 मिनिट। आपण असं मळून घ्यायचं चांगलं, गरम आहे अजून। हे असं चांगलं मळून घ्यायचं पीठ। चांगलं मळून घ्यायचं पीठ गरम गरम। आता आपण ही चकती घालून घ्या साचा। चकली करायला घेऊ आपण। घट्ट मळायचं म्हणजे चकल्या चांगल्या होतात। आता आपण चकली करूया।
आता तेल काढलेलं आहे, आपण असं चकली सोडूया. ह्या ज्वारीच्या चकल्या अशा पद्धतीने करून बघा, चांगल्या खुसखुशी झालेल्या आहेत. तर पावसाळ्याच्या दिवसात माणसाला भूक लागते, काहीतरी नवीन पदार्थ म्हणून मी तुम्हाला दाखवलेले आहे. अशा पद्धतीने करून बघा, आवडली तर खाऊन बघा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू. ज्वारीच्या चकल्या.